कोणतंही प्रकरण चिघळलं तर पहिली मागणी होते ती नार्को टेस्ट करा मग सत्य समोर येईल अशी. नार्को टेस्ट करा मग सत्य समोर येईल अशी मागणी का केली जाते? नेमकी नार्को टेस्ट आहे तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर नार्को टेस्ट म्हणजे काय आहे तर एक केमिकल वापरलं जातं आणि त्या व्यक्तीला अर्धबेशुद्ध केलं जातं. म्हणजे तो अर्धबेशुद्ध होतो आणि तो खरं बोलेल अशी यातून अपेक्षा असते. नार्को टेस्ट मध्ये जे केमिकल वापरलं जातं त्याचं नाव आहे सोडियम पेंटोथल. या केमिकलमुळे त्या व्यक्तीचं मेंदूवरील नियंत्रण कमी होतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्याच्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची म्हणजे लपवलेल्या माहितीची ती योग्य उत्तरं देईल आणि लपवलेली माहिती समोर येईल अशी अपेक्षा असते. नेमकी नार्को टेस्ट कशी केली जाते, त्याची प्रोसेस काय आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकरणात आतापर्यंत नार्को टेस्ट केली गेली आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहतात एबीपी माझा. नार्को टेस्ट करताना पहिलं बघितलं जातं की त्या व्यक्तीचं आरोग्य या प्रक्रियेस योग्य आहे का. ते योग्य असेल तरच नार्को टेस्ट केली जाते. नार्को टेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीची लिखित संमती असणं आवश्यक आहे. नार्को टेस्ट ही पूर्णपणे नियंत्रित वातावरणात म्हणजेच हॉस्पिटल किंवा फॉरेन्सिक लॅबमध्ये घेतली जाते. IV द्वारे त्या व्यक्तीला औषध दिलं जातं ज्याच्यामुळे तो व्यक्ती हळूहळू ट्रान्स अवस्थेत जातो. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस उपस्थित असतात आणि या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते. नार्को टेस्ट वेळी त्याला सोडियम पेंटोथल हे औषध दिलं जातं ज्याच्यामध्ये काय होतं तर त्याचं मेंदूवरचं नियंत्रण हे कमी होतं आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्याच्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची ती व्यक्ती योग्य उत्तर देईल अशी अपेक्षा असते. त्याच्यामुळे त्या व्यक्तीने लपवलेली माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. ही नार्को टेस्ट किती वेळासाठी असेल हे निश्चित केलं जातं. म्हणजे तो व्यक्ती किती वेळ बेशुद्ध अवस्थेत राहील हे निश्चित केलं जातं. त्याच्यानंतर औषधाचा परिणाम कमी झाल्यावर ती व्यक्ती हळूहळू शुद्धीवर येते. पण नार्को टेस्ट ही जी प्रक्रिया आहे ती 100% विश्वासार्ह नाहीये. नार्को टेस्ट वेळी जी मिळालेली माहिती आहे ती माहिती फक्त पोलिसांना तपासाला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरते. तर भारतामध्ये नार्को टेस्ट केव्हा केव्हा केली गेली तर अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा, अबू सालेम 1993चा मुंबई बॉम्बस्फोट, निटारी हत्याकांड ज्यावेळेला झालं, त्याच्यानंतर इंद्राणी मुखर्जीचं जे शीना बोरा मर्डर केस होतं त्यावेळेला नार्को टेस्ट करण्यात आली, आरुषी तलवार हत्या याच्यामध्ये अनेक आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली, 26/11 मुंबई हल्ल्यातील जो दहशतवादी आहे अजमल कसाब याची नार्को टेस्ट करण्यात आली होती. तसंच मालेगाव ब्लास्ट प्रकरणीही काही संशयितांची नार्को टेस्ट करण्यात आली.